पण काही काळजीचं कारण नाही. बंगसाहेब आपले मित्रच आहे, त्यामुळे त्यांच्या वयाचा आपण मान ठेवू. पण आता काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. हिंगणा मतदारसंघामध्ये आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडून समीर भाऊ निवडून येतील म्हणजे येतील. हा मतदारसंघ याकरता देखील अत्यंत महत्वाचा आहे की आपल्या नागपूरच्या रोजगाराचं केंद्र म्हणजे हिंगणा MIDC आणि बुटीबोरी MIDC ह्या दोन्ही MIDC या मतदारसंघामध्ये येतात. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आपण समृद्धी महामार्ग बनवल्यानंतर या भागामध्ये आपल्या नागपूरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट यायला लागली. मागच्याच महिन्यामध्ये जवळपास 20,000 कोटीच्या इन्व्हेस्टमेंटचं उद्घाटन आणि 40,000 कोटीच्या इन्व्हेस्टमेंटचं भूमिपूजन हे त्या ठिकाणी मी केलं. आणि आता पाईपलाईन मध्ये एकूण जर आपण विचार केला तर जी झाली आणि जी होते आहे 1,00,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट या सगळ्या भागामध्ये येते आहे. त्यामुळे आमच्या रोजगाराचं केंद्र देखील हाच मतदारसंघ बनतो आहे. आता बुट्टीबोरी झाली, ऍडिशनल बुट्टीबोरी देखील आता संपायला लागली, तिथे प्लॉट शिल्लक नाही आहे, अजून जमीन घ्यावी लागेल. इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे. आणि आपल्याला कल्पना आहे माननीय गडकरी साहेब आणि मी आम्ही दोघंही सातत्याने या नागपूर शहरात आणि नागपूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक यावी आणि आपल्या मुलांच्या हाताला काम मिळावं हा आमचा प्रयत्न असतो. आज इतक्या आयकॉनिक इन्स्टिट्यूशन्स आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आणल्या. एम्स आणलं, IIT आणलं, त्या ठिकाणी लॉ युनिव्हर्सिटी आणली, सिम्बिओसिस आणलं, नरसिंह मुंजी आणलं, वेगवेगळ्या प्रकारच्या नॅशनल रेप्युटेशनच्या या ठिकाणी इतक्या आपण इन्स्टिट्यूशन्स आणल्या. IIM या ठिकाणी आलं. या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सच्या माध्यमातून मानव संसाधन तयार करण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करतोय. आणि या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये खरं म्हणजे समीर भाऊंना मोठा अनुभव आहे. ज्या इन्स्टिट्यूशन्स मेघे परिवार चालवतो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, त्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स अतिशय चांगले आहेत, अतिशय रेप्युटेड आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं की मेघे साहेबांच्या काळापासून एक पद्धती आहे की एखादा गरीब गेला तर ते कधी विचार करत नाही, त्याची फी स्वतः भरतात पण त्याला त्या ठिकाणी ऍडमिशन देतात. त्यामुळे अशा प्रकारचं दातृत्व हे मेघे साहेबांकडनं आज समीर भाऊंकडे देखील आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आज या नागपूर शहरामध्ये आपण लॉजिस्टिक हब तयार करतो. हा लॉजिस्टिक हब देखील आपल्या हिंगणा मतदारसंघातच त्या ठिकाणी तयार होणार आहे की ज्या लॉजिस्टिक हबच्या माध्यमातून एक अत्यंत मोठी गुंतवणुकीची संधी मिळणार आहे, हजारो हातांना काम मिळणार आहे. आणि समृद्धी महामार्गामुळे आणि आता आपण नवीन एअरपोर्टचं काम सुरू केलेलं आहे, त्यामुळे देशाचं लॉजिस्टिक हब हे नागपूरमध्ये तयार करण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे की ज्याच्यामुळे नागपूर हे देशाच्या लॉजिस्टिक्सच्या नकाशावर येईल आणि हजारो मुलांच्या हाताला काम मिळेल. आणि मला असं वाटतं की या माध्यमातून नागपूरला पुढे नेण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललंय. आज आपण पाहू शकतो आपल्या सरकारने समाजातल्या विविध घटकांकरता अनेक निर्णय या ठिकाणी केले. खरं म्हणजे मी ज्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळी आपण राज्यामध्ये एक वेगळं OBC मंत्रालय सुरू केलं. त्या मंत्रालयाच्या माध्यमातून महाज्योती सारखी संस्था चालू केली. OBC समाजाच्या आमच्या मुलांना त्या ठिकाणी UPSC MPSCच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून ऑफिसर बनता आलं पाहिजे ही व्यवस्था आपण उभी केली. आमच्या मुलांना परदेशी शिक्षणाकरता शिष्यवृत्ती आपण त्या ठिकाणी दिली. OBCचे 52 हॉस्टेल आपण तयार केले. प्रत्येक जिल्ह्यात एक मुलींचं हॉस्टेल एक मुलांचं हॉस्टेल तयार केलं. आणि या माध्यमातून ज्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळणार नाही त्यांना देखील मोठ्या प्रमाणात आपण निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय केला. समाजातल्या सर्व घटकांना घेऊन चालण्याचा आपला प्रयत्न आहे. आज आपल्याला कल्पना आहे की आपल्या अनुसूचित जाती करता अनेक योजना आपण सुरू केल्या. मग हॉस्टेल सोबत आपण त्या ठिकाणी स्वयंसारखी योजना सुरू केली. आपल्या अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या एखाद्या मुलाला, आदिवासी मुलाला किंवा दलित मुलाला जर हॉस्टेलमध्ये जागा मिळाली नाही
तर 40,000पासून 60,000 रुपयापर्यंत निर्वाह भत्ता आपण त्यांना देतो, जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी खासगी ठिकाणी राहता येईल आणि कुठेही त्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही. आज मोठ्या प्रमाणात आपण शबरीची घरकुलं तयार करणं सुरू केलं. आदिवासी समाजाकरता रमाईची घरकुलं आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केली, आमच्या अनुसूचित जाती करता. आणि नव्याने मोदी आवास योजना आणली आणि 10 लाख घरं ओबीसी समाजाकरता तयार करण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला. समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांना आपण एक प्रकारे त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करतोय. आज आपण पाहू शकतो, आपली अंगणवाडी सेविका असेल, आशाताई असेल, ग्राम रोजगार सेवक असेल, आपले कोतवाल असतील, आपले पोलीस पाटील असतील, समाजातल्या या सगळ्या तळागाळातल्या लोकांचे पगार वाढवणे, मानधन वाढवणे आणि त्यांना देखील जगण्याचा अधिकार देणे, हे काम खऱ्या अर्थानं आपल्या सरकारने या ठिकाणी केलं. आज आमच्या बांधकाम कामगारांकरता मी मुख्यमंत्री असताना आपण महामंडळाची निर्मिती केली. त्या महामंडळाच्या माध्यमातून हा जो गरीब वर्ग आहे, आमचा जो बांधकाम कामगार आहे, या कामगाराला सामाजिक सुरक्षितता पोचवण्याकरता आपण त्यांची नोंदणी केली, त्यांना कार्ड दिलं. कार्ड मिळाल्यावर त्यांना 5,000 रुपये मिळतात, त्यांना भांडी कुंडी मिळतात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या किट्स मिळतात. आणि एवढंच नाही तर या कार्डामुळे त्यांना इन्शुरन्स मिळतो. तर ऍक्सिडेंट झाला तर पैसे मिळतात, दुर्दैवाने निधन झालं कुटुंबाला पैसे मिळतात, मुलांच्या शिक्षणाकरता पैसे मिळतात, मुलं उच्च शिक्षण घेतील त्याच्याकरता पैसे मिळतात, मुलीच्या लग्नाकरता पैसे मिळतात, ते रिटायर झाल्यानंतर त्यांना बेनिफिट मिळतं. म्हणजे कालपर्यंत ज्या बांधकाम कामगाराकडे कोणी ढुंकूनही पाहत नव्हतं, जो बिचारा अनेक इमारती बांधायचा पण स्वतः मात्र झोपड्यामध्ये देखील राहू शकत नव्हता, त्याला सर्व प्रकारची सामाजिक सुरक्षितता आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण या ठिकाणी दिली. आज आपण बघू शकतो, आमच्या शेतकऱ्यांकरता आपल्या सरकारने अनेक योजना आणल्या. 1 रुपयात पीक विम्याची योजना 8,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. या ठिकाणी मोदीजींनी शेतकऱ्यांना 6,000 दिले, आपणही 6,000 दिले. 12,000 रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देणं आपण सुरू केलं. आणि आता तर नव्याने सरकार आल्यानंतर 15,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आपण केला. आणि एवढंच नाही तर आपण मागच्या काळामध्ये, मागच्या वर्षी कापसाचे आणि सोयाबीनचे भाव हे हमी भावापेक्षा कमी गेले. आपण घोषणा केली आणि शेतकऱ्यांना 5,000 रुपये हेक्टरी मदत ही त्या माध्यमातून केली. आणि आता तर निर्णय केला की कापसाचे आणि सोयाबीनचे भाव हे जर हमी भावापेक्षा कमी झाले तर मधला फरक राज्य सरकार शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट टाकून देईल, कुठेही शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही. आणि हे सगळं करत असताना आपण शेतकऱ्यांकरता वेगळी शेती ऊर्जा वितरण कंपनी तयार केली. महाराष्ट्रातली पहिली, देशातली पहिली कंपनी जी केवळ शेतकऱ्यांना वीज देईल ती आपण या ठिकाणी तयार केली. 14,000 मेगावॅटचे आपण प्रोजेक्ट त्याच्यामध्ये तयार केले. या प्रोजेक्टच्या माध्यमातून पुढच्या 18 महिन्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास 365 दिवस वीज ही आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. आणि त्याच्यासोबत आपल्याला कल्पना आहे, शेतकऱ्यांना वीज बिलाची माफी देखील दिलेली आहे. आता आमचे जे शेतकरी आहे पुढचे 5 वर्ष त्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही, अशा प्रकारे त्यांच्या पाठीशी उभं राहिलो. आणि यासोबत आमच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभा आहोत. आणि त्यासोबत आपला प्रयत्न आहे, आपला जो सामान्य माणूस आहे, आपला जो मध्यमवर्गीय आहे, याच्यावरही जो विजेचा बोजा पडतो